प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान तत्वज्ञानी कुशल वक्ता होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. विवेकानंदाचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. लहानपणी स्वामी विवेकानंदावर त्यांच्या आईवडिलांनी उत्तम संस्कार केले होते. त्यांनी सर्व धर्म समान असून ते एकाच उद्दिष्टासाठी आहेत असे सांगितले. त्यांनी इतिहास, विज्ञान, कला, साहित्य इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान मिळवले. वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत अशा ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. तसेच ते खेळ व शारीरिक व्यायामातही कुशल होते. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. त्यांनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले. स्वामी विवेकानंदांनी समाजाच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले. त्यांनी अनेक ठिकाणी अनाथाश्रम, रुग्णालय, वसतिगृह स्थापन केली. त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे दिली. त्यातून त्यांनी हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगापुढे आणला आणि जगाला शांततेचा संदेश दिला. इसवी सन 1893 मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो अशी केली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यांनी सर्व धर्म समान असले एकाच उद्देशासाठी आहेत असे सांगितले. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतात. आजही त्यांचे विचार जगाला प्रेरणादायी आहेत. अशा या महापुरुषाने 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठ येथे समाधी घेतली. जाता जाता एवढेच म्हणेल की केस वाढून हिरो बनण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद बनावे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.